ऑल राईट ऑल राईट ऑल राईट ऑल राईट ऑल राईट बिग बॉस मराठीची अनाउन्समेंट झाले 3 दिवसामध्ये पहिला एपिसोड येणार आहे आणि त्याच्या आधी रितेश देशमुख आणि जान्हवी किल्लेकर ती कसं काय होती. मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे जिंकली पण नाही ती किंवा असं काय एवढं काय भारी आहे तिच्यात की ती कसं काय, म्हणजे असो जाऊ दे. इट्स ओके अबाउट दॅट. संघटनेचा अध्यक्ष तुम्हाला आज सांगणार आहे की सध्या आजच्या दिवसापर्यंत कन्फर्म लिस्ट जे आहे किंवा सो कॉल्ड म्हणताय ते कन्फर्म लिस्ट आहे. त्या कन्फर्म लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव कोणाचं, तर सगळ्यात पहिलं नाव आहे सागर कारंडे. तुम्हाला माहित असेल चला हवा उद्या असेल किंवा नाना पाटेकरांची भूमिका, नाना पाटेकर अगं कधी करत नाही पहिली गोष्ट, पण सॉरी अबाउट दॅट. पण नाना पाटेकर असतील किंवा निळू फुले असतील यांची भूमिका एवढी प्रॉपर करणारे सागर कारंडे. एक काळ होता सागर कारंडे, कुशल बद्रिके ही जी लोक होती यांच्यामुळं कॉमेडी इंडस्ट्री सर्वाइव्ह करते की काय असं वाटायचं त्यावेळी. एवढे टॉपचे कलाकार होते, पण काही वर्षानंतर तो शो बंद झाला आणि आत्ताच रिसेंटली एक इन्सिडेंट झालाय. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. एक काइंड ऑफ ऑनलाईन गेममध्ये काहीतरी झालं आणि जवळपास भरपूर लाखो रुपये सागर कारंडेंचे गेले किंवा त्यांच्याकडून कोणतरी घेतले अशा न्यूज व्हायरल झाल्या होत्या. त्याच्यावरती रिॲक्शन पण सागर कारंडेंची जरा वियर्ड होती, ती कुणाला पटली नाही. सगळ्यांना असंच वाटलं की याचं खरंच बाबा याचं पैसे गेलं. त्यामुळे अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये देखील सागर कारंडे सरांचं नाव याल तर काही दिवसांमध्ये. त्यामुळं बिग बॉसमध्ये त्यांचं नाव नसेल असं मला वाटत नाही, कारण असणार 100%. सध्या त्यांनी दुसऱ्या कुठल्या शोमध्ये दिसत नाही आहेत. तुम्ही आता भाऊ कदमचं घ्या किंवा निलेश साबळे सरांचं घ्या, हे लोक चला हवा उद्या परत एकदा ट्राय करत होते पण ते नाही झालं. दुसरी टीम चला हवा उद्या करते, पण ह्या लोकांनी स्वतःच्या जीवावरती दुसरं आता एक काहीतरी शोचं नाव आहे मला आठवत नाही, सॉरी अबाउट दॅट, बट तो शो चालू करतायत. असं वेगवेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करतात. पण सागर कारंडेंची एकही न्यूज नाही आहे की ती कुठल्या शो मध्ये काम करतात. त्यामुळं खूप स्ट्रॉंग र्युमर्स आहेत की सागर कारंडे 100% यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला बघायला मिळतील. तुम्हाला माहिती आहे मराठी कॉमिक ऍक्टर आहेत सागर कारंडे. चला त्याच्या मोठ्या एका सेटवरती त्यांचं नाव गाजावाजा झालं होतं, जगात गाव नाव एक नंबर झालं होतं. त्यानंतरचं जे नाव दाखवालंय ते मला पटन झालंय, अनुश्री माने. म्हणजे माझं काय पर्सनल हेट नाही आहे, चला उद्या म्हणतो, चल बाबा सिटीमध्ये पण अनुश्री माने होती. तू बघ मी काय करते तू बघ, अशी एक कॅरेक्टर जर हवी असेल बिग बॉसला तर अनुश्री मानेला घ्यावं. अनुश्री मानेला घेतील असं मला नाही वाटत. का ह्याचं कारण सांगतो. जस्टच इंस्टाग्रामवरती जेव्हा मी चेक केलं की तिचं एक कुठलं तरी गाणं आलंय, असं काहीतरी गाणं आहे, मला ते लिरिक्स आठवण झाले. गाणं चांगलं आहे 100%, पण ते गाणं रिसेंटलीच शूट आणि एडिट झालंय. आता जस्ट त्या गाण्याचं प्रमोशन चालू आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे बिग बॉस जे असतं ते 2-4 दिवस आधी सुरू होतं. म्हणजे आज आपल्याला जो दिवस दिसतो तो 2-4 दिवस आधी शूट झालेला असतो. मग आता 3 दिवस राहिले बिग बॉसच्या जे पहिल्या एपिसोडला आणि अनुश्री माने ऑलरेडी बाहेर प्रमोशन करते गाण्याचं. त्यामुळे ती घराच्या आतमध्ये कसं असेल मला याची थोडीशी म्हणजे कळण झाले. त्यात चला हवा उद्या, चल भावा सिटीत जो शो होता त्या शो मध्ये देखील अनुश्री मानेचं असं फारसं काही खूप असं ट्रेंडिंग योगदान नव्हतं जसं जान्हवी किल्लेकरचं बिग बॉस मध्ये होतं. बिग बॉस नंतर ती अजून जास्त ट्रेंड झाली. तिचे रील्स म्हणा, तिचे व्हिडिओज म्हणा खूप जास्त इंस्टाग्रामवरती ट्रेंड करायला लागले, व्हायरल व्हायला लागले. विचारू नका की कशासाठी व्हायरल व्हायला लागले, विचारू नका लोक काय म्हणून तिच्याकडे बघतात. लोकांना ती आवडते, 100% आवडते, व्हॉट एव्हर इट इज. बट अनुश्री मानेचं तसं त्या जुन्या शो मध्ये असं काही योगदान नव्हतं. पण ठीक आहे, घेणार असतील तर त्यांची मर्जी, आमच्या माझ्या खिशातलं पैसे का चालले जाऊ दे. त्यानंतरचं नाव आहे दीपाली सय्यद. ऍक्च्युली ऍक्ट्रेस आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शोज मध्ये वगैरे तिनं भरपूर काम केलंय. मराठी फिल्म मध्ये देखील भरपूर साऱ्या तिनं काम केले, तिला भरपूर क्रेडिट्स पण मिळालेत. पण नुकत्याच गेल्या काही वर्षांमध्ये ती कुठंही आपल्याला दिसली नव्हती. जास्त मला हिच्याबद्दल माहिती नाही ऍक्च्युली, पण हिचं देखील नाव स्ट्रॉंग कंटेस्टंट लिस्ट मध्ये यायला लागले. त्यानंतरचं नाव आहे संकेत पाठक. संकेत पाठक तुम्ही बघितला असेल फोटो बघा इथं. ऍक्ट्रेस आहे, वेगवेगळ्या मराठी फिल्म्समध्ये देखील तो काम केलाय, वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम केलाय. नुकतंच त्याचे काही प्रोजेक्ट होते ते म्हणजे अनाउन्समेंट झाल्या होत्या पण ते काही दिसले नाही आहेत पहिली गोष्ट, त्यामुळे ते पण येणार असं वाटतंय. त्यानंतर राधा मुंबईकर. राधा मुंबईकर बद्दल जर बोलायचं झालं तर हे कन्फर्म लाईनअप मधलं नाव आहे. म्हणजे कन्फर्म लाईनअप एक असते बिग बॉसमध्ये की त्याच्यामध्ये कन्फर्म हे बाबा लोक येणारच आहेत असं असतं. हे असं त्यामध्ये तिचं नाव आहे, त्यामुळे ती येईल असं वाटतं. रसिका जामसुडकर, सॉरी बरं काय नाव वाचून आलोय मी त्यामुळे मला काय येणार नाही, क्लिअर मनात आहे ते तोंडावर आहे. रसिका जामसुडकर ऑल्सो रिपोर्टेड ॲज अ स्ट्रॉंग कंटेस्टंट. तुम्हाला आता क्लिअर भाषेत सांगतो, ही जी नावं तुम्हाला सांगितलं ही कन्फर्म लाईनअपच्या र्युमर्स ब्रॅकेट मधली आहेत. म्हणजे याच्यातली 90% नावं ही 100% येणार म्हणजे येणार अशी लाईनअप असते. बाकी मी काय अंतर्यामी नाही, ओ बट स्वाहा असला कोण नाही, त्यामुळे काय खरं असेल काय खोटं असेल माहित नाही. रोजच्या रोज बिग बॉसच्या एपिसोड नंतर काय मराठी लेवलमध्ये मी काय कशी आणि काय करतो
हे जर बघायचं असेल तर 100% चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बिग बॉस झाल्यानंतर लाईव्ह स्ट्रीम तर असतेच शब्दवेडे चॅनलवरती. कोल्हापुरी भाऊ नावाचे एक मी स्वतः असतो तिथं पण, आणि इथे देखील तुम्हाला नवनवीन व्हिडिओजमध्ये बघायला मिळणार. त्यामुळे ह्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा का म्हणतोय, बाकीच्या चॅनलसाठी नाही. कमेंट करा, मी वाचतो बरं काय, मी मोठा माणूस आहे, मी प्रत्येक कमेंट वाचतो. मी तोंडानं बोलून तुमच्यासमोर परत व्हिडिओमध्ये सांगतोय. ह्यो राम्या आहे बघ, ह्यो राम्यानं कमेंट केलता बघ, अरे सर्वेश भाऊ तुझे केस खूप छान दिसालेत, असं मी म्हणतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे कमेंट करा विसरू नका. बघू पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या कुठल्या कमेंट्सला शाउट आउट मला देता येतं. बाकी काय नाही, अडचण नाही. निवांत कन्या खावा, ताक प्या, आंबील प्या, थंड राहा. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर अबाउट दॅट.